नमस्कार मंडळी, आम्ही आहोत DK सुपर सर्व्हिस। आज आम्ही पोहोचलोय अशाच एका नवीन मोहिमेवरती। या मोहिमेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे गेली अनेक वर्ष साचून आणि पडून राहिलेल्या गाठ। या टाक्यांकडे बघता आपल्या लक्षात येते की किती वर्ष घासल्या नसाव्यात, तर याच्या आतमध्ये जे काही पाणी आहे त्याही त्याच लेवलचं कदाचित राहिलेलं आहे। गेली अनेक वर्ष स्वच्छ न केल्यामुळे या टाक्यांची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे। टाकीतलं जर का आत वाकून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीचा शेवाळ आणि मातीचा थर हा नेहमी साचलेला आपल्याला दिसतो। या फक्त टाक्यांची हे कारण कशामुळे होतात तर या टाक्यांना झाकण न लावल्यामुळे। फक्त टाक्यातलं घाणच दिसत नाही, तर जेव्हा या टाक्यात साचलेलं पाणी आम्ही बाहेर काढलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या पाण्याबरोबर अनेक वेळेला शेवाळ आणि माती यातून पडत आहे। ही पाण्यातून जाणारी शेवाळ आणि माती ही तुमच्या फिल्टरमध्ये येते आणि पिण्यातून तुमच्या पोटात जाते। जेव्हा आम्ही लक्षात आलं की पाण्यातले टाकीतलं पाणी पूर्ण उसपून काढलं तेव्हा लक्षात आलं की 2 इंच जाडीचा थर अक्षरशः त्या टाकीमध्ये साचून बसला। हा साचून बसलेला गाळ हा फक्त दिसत नाही, तर तो तुमच्या नेहमी पोटात जातो आणि आरोग्यावर अनेक परिणाम करण्यासाठी हा घातक ठरतो। अशा पद्धतीचे घातक गाळ आपल्याही टाकीत असतील तर आजच सावध व्हा। तेवढ्यात आम्ही टाकी साफ करताना आम्हाला लक्षात आलं की अचानक कसल्या तरी कबुतराच्या किंवा कावळ्याच्या कवटीच्या आकाराची हाडं मला दिसली। थोडासा दूरवर पडलेला मी हाडांच्या सापळ्याकडे बघितलं तर झूम करल्यानंतर वाटत होतं गेले अनेक दिवस हे कबूतर किंवा कावळाच्या पाण्याच्या टाकीत पडला असावा। कुजून त्याच ठिकाणी मेला, कुजला आणि फक्त हाडं शिल्लक राहिली। मित्रांनो, अशा पद्धतीच्या हाडं तुमच्याही टाकीत सापडली आहेत का? आणि असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा। याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या प्राण्याचं असावं किंवा कोणत्या पक्षाचं असावं हेही आम्हाला सांगा। अशा पद्धतीच्या घटना जर का व्हायला नको असेल तर आजच आपल्या पाण्याच्या टाकीला नक्की झाकण लावा। DK सुपर सर्व्हिस तुम्हाला देणार आहे अत्यंत उत्कृष्ट सुंदर अशी सुविधा। निर्जंतुकीकरण तुम्हाला पूर्ण टाकी साफ केली जाईल, जे पॉवर जेटच्या माध्यमातून पाण्याची पूर्ण आणि क्लिअर साफसफाई केली जाईल। आजच संपर्क करा